रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेले 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीतल्या काजळी नदी परिसरातून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। आजही सकाळपासून पावसाची बरसात जी आहे ती सुरू आहे आणि रात्रभर देखील पाऊस हा मुसळधारपणे बरसत होता। या वर्षीचा जर विचार केला तर या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा थोडासा कमी पाऊस झाला आहे। जवळपास 41% पाऊस झालेला आहे। पण गेले 4 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या ह्या दुथड्या भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 24 तासाचा जर आपण विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि आपण पाहायला गेलं तर काही तालुक्यांमध्ये हा 90 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस गेल्या 24 तासामध्ये पडलेला आहे। त्यामध्ये रत्नागिरी असेल, लांजा असेल, गुहागर असेल या तालुक्यांमध्ये जवळपास 90 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे। मंडणगड तालुक्यात 65 मिलीमीटर, खेड तालुक्यात 73 मिलीमीटर, दापोलीत जवळपास 82, चिपळूणमध्ये 55, तर राजापूरमध्ये 78.50 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि सध्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून आणि हा इशारा कुठेतरी खरा होताना देखील पाहायला मिळतोय। कारण 24 तासात मुसळधारपणे पाऊस बरसतो। आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि आज दिवसभर देखील पाऊस असाच बरसत राहील अशी शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।